हिंगोली जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाला सुरुवात झाली. गारांचा देखील पाऊस झालेला आहे आणि सध्या आपण एका हळदीच्या शेतामध्ये आहोत. या ठिकाणी जे हळद आहे ही संपूर्ण भिजलेली आहे आणि या ठिकाणी या हळदीला सध्या जी माती आहे या मातीमुळे बुरशी लागून या हळदीचं देखील नुकसान होऊ शकतं असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि बाजारभाव देखील कमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा काय सांगाल, आज एकंदरीत ही हळद भिजलेली आहे, रात्री पाऊस झालेला आहे, काय वाटतं नेमकं? काय नाही सर, आता ही जी हळद भिजलेली नाही तर नुकसानच आहे सर. याच्यात राहते मातीमुळे काय होते, आतमध्ये सलड्यावानी होते आतमध्ये. आणि हळद कशी आता एक तर शिजवण्यासाठी जळताना बिळताना सगळं भिजलेलं आहे आणि भिजलेली हळदीला काय होते, आभाळातून गरजल्यामुळे याला कोंब पण फुटतं या हळदीला. तर याच्यामुळे हिला सडन लागू शकते, आतमधून खराब होऊ शकते, सडती सर. तर आता आपण कुकर आणलेलं आहे, या ठिकाणी शिजवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर आता हीच नाही तर इतर शेतकऱ्यांची भिजलेली हळद त्यांना कुकर जर लवकर मिळालं नाही तर तिची अवस्था काय होईल? ती सडून जाते सर. आतमध्ये जे होते ना गरम वाफ तयार होते, मातीमुळे काय होते, आतमध्ये तिला सडून जाते ती आतमध्ये पूर्ण. बाजारभाव चांगला मिळत नाही मिळत सर. बाजारभाव तिला कमीत कमी 2-3 हजार रुपयांना कमी भेटेल, कारण ती सडल्यामुळे ती व्यवस्थित दिसतच नाही सर, त्याच्यामुळे ती खराब होऊन जाते. रात्री आपल्या भागात अवकाळी पाऊस झालेला आहे, कोण्या पिकाचं नुकसान झालेलं आहे? सगळ्यात जास्त तर हळदीवाल्याचं नुकसान आहे, कारण की झाकण्याचा प्रॉब्लेम एवढं मोठं झाकण्यासाठी नसते हळदीला, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हळदीचं नुकसान. निश्चितच हळदीचा हब म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे आणि या सध्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हळदीचं सीझन चालू आहे आणि सध्या अवकाळी पावसामुळे या पिकाचं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.